नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय पंडितदादा देशमुख यांनी आपल्या मताचा जोपा त्यांना भरभरून मतदान करण्यासाठी मागितलेला आहे। यानंतर आपल्या विकास कन्या माननीय आमदार श्वेताताई महाले पाटील यांना अशी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी आपल्याला संबोधित करावे। श्वेताताई तुम आगे बढ़ो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ सोबतच आपले कामगार मंत्री आकाशजी फुलकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सागरजी पुरोहित, जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराजजी शिंदे, आज नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी ज्यांना उमेदवारी दिली असे आपले सर्वांचे पंडितदादा, मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे 28 उमेदवार, मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने आलेली मातृशक्ती, सर्व माझे तरुण बांधव, शेतकरी बांधव आणि सगळ्यात माझ्या आदरणीयांनो, उपस्थित पत्रकार बांधव, आज आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय देवाभाऊ हे आपल्या चिखलीमध्ये आलेले आहेत। देवाभाऊंच्या बद्दल एक म्हणावं वाटतं की लाडक्या बहिणींचे देवाभाऊ, शेतकऱ्यांचे कैवारी देवाभाऊ, विकासाचे महामेरू देवाभाऊ आणि विदर्भाचे सुपुत्र देवाभाऊ, एक नाम कितने काम अशी आपण देवाभाऊंबद्दल त्या ठिकाणी म्हणू शकतो। आपल्या विदर्भाला लाभलेला एक हा कोहिनूर हिरा आहे आणि हा कोहिनूर हिरा जेव्हा जेव्हा आपल्या चिखलीमध्ये येतो तेव्हा तेव्हा आपल्या चिखलीमध्ये कमळाचं फूल त्या ठिकाणी फुलतं। आज फडणवीस साहेबांची ही चिखलीमधली तिसरी चौथी सभा आहे। माझ्या राजकीय जीवनाला मी प्रारंभ केला तेव्हापासूनचा 2016-17च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाऊ आले होते तेव्हा कमळ फुललं। त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 2019ला भाऊ आले तेव्हा कमळ फुललं। लोकसभेमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी भाऊ आले तेव्हा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आला आणि 2024 मध्ये माझा अर्ज भरण्यासाठी याच माझ्या टॉवरवरती भाऊ आले होते आणि तेव्हा सुद्धा आपल्या चिखलीमध्ये कमळ फुललं। भाऊंची ही सभा म्हणजे ही विजयाची सभा आहे असं खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो। आज देवाभाऊंनी जो विकास निधी आपल्याला चिखली शहरासाठी दिला त्या विकास निधीचं आपण परिवर्तन हे चिखलीकरांच्या समोर त्या ठिकाणी आहे। विकास हा फक्त कागदावरती नाही आहे तर संपूर्ण चिखली शहरामध्ये डोळ्याने पाहता येईल अशा पद्धतीचे विकासाचे कामं आपण केलेले आहे। चिखली शहरामध्ये विविध समाजासाठी आपण समाज भवन दिले। मराठा समाज असेल, राजपूत समाज असेल, तेली समाज असेल, धनगर समाज असेल, तेली समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, जाई ब्राह्मण समाज असेल, सुतार समाज असेल, माळी समाज असेल, जेवढे जेवढे समाज बांधव आपल्याकडे आले त्या प्रत्येकाला समाज भवन देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या ठिकाणी केलं। पहिलेची परिस्थिती आपल्या चिखलीची आपल्याला माहिती आहे। चिखलीला कधी धड रस्ते सुद्धा नव्हते। चिखलीचं नाव चिखली का आहे हे त्याच्या रस्त्यातूनच आपल्याला लक्षात येतं, परंतु देवाभाऊंनी आपल्याला आशीर्वाद दिला, भरघोसपणे त्या ठिकाणी निधी दिला आणि त्यांच्या या निधी देण्यामुळे आज चिखलीचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बदलून गेला। आपल्याला आठवत असेल 2016-17च्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा भाऊ आले होते तेव्हा भाऊंनी आपल्याला आव्हान केलं होतं की चिखलीकरांना तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी बसवा, तुम्हाला कुठलीही निधी मी कमी पडू देणार नाही, तुमची पाण्याची समस्या मी त्या ठिकाणी सोडवेल। देवाभाऊंनी दिलेला शब्द पूर्ण केला। भाऊंनी आपल्या चिखलीची तहान भागवण्यासाठी 128 कोटी रुपयाची नळ योजना ही सँक्शन केलेली आहे। आज चिखलीच्या प्रत्येक गल्लीमध्ये त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम चालू आहे। येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये हे आपलं पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन गेल्या 30-40 वर्षापासूनची जी आपली प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा त्या ठिकाणी संपणार आहे। बंधू आणि भगिनींनो, विकास कामं म्हटल्यानंतर थोडीशी अडचण होत असते। पाईपलाईन त्या ठिकाणी टाकताना थोडेसे रस्ते आपल्याला खोदावे लागतात, परंतु चिंता करू नका, तुमची पाईपलाईन झाल्यानंतर जेव्हा या नळ योजनेचं आपण टेस्टिंग करणार आहोत, टेस्टिंग झाल्यानंतर याचे रस्ते सुद्धा करण्याची जबाबदारी ही आपण घेतलेली आहे।
त्यांच्या पोटामध्ये दुःख आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा त्या ठिकाणी सोडतात. काही विधानसभेच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की बाबा ही नळ योजना जर का आली तर अतिरिक्त टॅक्स तुम्हाला नगरपालिका लावेल, तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगते, कुठलाही अतिरिक्त टॅक्स न देता या ठिकाणी ही योजना पूर्ण झाल्यानंतर रोज तुमच्या घरामध्ये स्वच्छ नळाचं पाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्या चिखली शहरामध्ये सांस्कृतिक भवन नव्हतं. त्या सांस्कृतिक भवनाचं काम याच प्रभागामध्ये चालू आहे. आपल्या चिखलीमध्ये कुठेही उद्यानं शिल्लक ठेवलेले नव्हते. जे काही उद्यानं असतील किंवा जे ओपन स्पेस असतील ते ओपन स्पेस काँग्रेस त्यांच्या संस्थांमध्ये लावून घेतलेले होते. परंतु आपलं सरकार आल्यानंतर या चिखलीमध्ये अटल उद्यानाच्या माध्यमातून जवळपास 5 ते 7 उद्यानाचं काम त्या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. आपल्या चिखली शहराला लागून असलेला जो वायझडीचा तलाव आहे, त्या वायझडीच्या तलावाचं सौंदर्यीकरणाचा विषय आपण हाती घेतलेला आहे. जवळपास 14 कोटी रुपयाचं बोट क्लब आपण त्या ठिकाणी करत आहोत. ते सुद्धा काम या ठिकाणी आचारसंहिता झाल्यानंतर आपण सुरू करणार आहोत. काँग्रेसचं एक मला भाऊ मानावं वाटतं की लोकसभेमध्ये त्यांनी अपप्रचार केला आणि अपप्रचार केला. आपण असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर ते या ठिकाणी संविधान बदलतील. परंतु तुम्ही पाहिलं 1 वर्ष झाले की भारतीय जनता पार्टीकडून संविधान तर सोडा, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने मान सन्मान देण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. चिखलीमध्ये सुद्धा काँग्रेस सतत आरोप करते भारतीय जनता पार्टीवरती की भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार करते. मी भाऊ या ठिकाणी स्वतः सीओला, कलेक्टरला त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की कुठं काही भ्रष्टाचार होत असेल त्याचे पुरावे त्या ठिकाणी काँग्रेसकडून आपण मागावे आणि त्याची चौकशी करावी. याच्या आधीचा जो आपला याच्या आधीचा जो आपला नगर अध्यक्ष होता, जो भारतीय जनता पार्टीमध्ये होता, तो नगर अध्यक्ष आपल्याकडे असताना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने त्याचं काम केलं. मनामध्ये कसलाही किंतु परंतु न ठेवता काँग्रेसमधून आल्यानंतर लगेचच सगळं काही विसरून त्याच्या कामाला लागली. आपण आलात, त्याला नगराध्यक्ष केलं. परंतु नगराध्यक्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या खुर्चीवरती बसल्यानंतर मात्र त्यांची जी नीती आहे ती खराब झाली आणि भ्रष्टाचार त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला. तो भ्रष्टाचार आपण कदापि सहन न करता पदावरती बसलेला नगर अध्यक्षाची हकालपट्टी ही भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केली. भ्रष्टाचार कोणी केला तर आज ज्याला तुम्ही काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला आणि ज्याची आम्ही भ्रष्टाचार केल्यामुळे हकालपट्टी केली त्यालाच आज काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवारी दिली. भाऊ, आमच्या चिखलीमध्ये घराणीशाही आहे काँग्रेसची. गेल्या 30-40 वर्षापासून विधानसभा आली की तिकीट जाते बोंद्रेला, जनतेतून नगरपालिका आली की तिकीट जाते बोंद्रेला. बहुजनाचा विसर हा काँग्रेसला पडलेला आहे. ज्या मुस्लिम मताच्या भरोशावरती, ज्या आपल्या दलित समाजाच्या भरोशावरती या ठिकाणी काँग्रेस विजयी आतापर्यंत होत होती, त्याचा विसर त्यांना नेहमी या ठिकाणी पडत आलेला आहे. आज पंडितदादा देशमुखच्या रूपाने एक तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य चेहरा हा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. भावांनो, आज बॉम्बे मार्केटच्या बाबतीमध्ये सुद्धा अपप्रचार करण्यात येतो की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष जर का झाला तर या ठिकाणी बॉम्बे मार्केट आपलं हलवलं जाईल. आज आपल्या या मंचावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ बसलेले आहेत. मी देवाभाऊंच्या समोर तुम्हाला शब्द देते की बॉम्बे मार्केटला आम्ही हात लावणार नाही. बॉम्बे मार्केटचा व्यापारी जे म्हणेल तेच त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. आपण थोडंसं वर्षभर मागे जा. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसने काय कंगवा केला होता की श्वेताताईंनी शेतरस्ते तर केले, परंतु या शेतरस्त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. 1 वर्ष झालेलं आहे. कलेक्टरने त्या ठिकाणी कमिटी लावली, कुठेही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नाही. विधानसभेच्या आधी पुन्हा काँग्रेसने अफवा केली होती की श्वेताताई आमदार जर का झाल्यात तर घरांवरती आरक्षण टाकतील, डीपी प्लॅन त्या ठिकाणी चेंज करतील, जिथे नाही तिथे रस्ते टाकतील. 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. देवाभाऊ भक्कम माझ्या पाठीशी आहे. हे काही आम्हाला करायचं असतं तर आतापर्यंत केलं असतं. माझी विनंती आहे आपल्याला, काँग्रेसच्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नका. विकासाचे कामं घेऊन आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास आहे आणि विकास म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. एवढंच मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आज आपल्या समोर पंडितदादा देशमुख यांच्या सोबतच चिखली नगर
मागणी आहे. भाऊ, माझी आपल्याकडे एक मागणी आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी येईल, हे 28चे 28 नगरसेवक निवडून येतील, तेव्हा आमच्या चिखलीकरांच्या काही समस्या आहेत, त्या समस्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपणच दिलेल्या निधीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा चिखलीमध्ये होता तो अश्वारूढ असावा अशी सर्व शिवप्रेमींची इच्छा होती. त्याचं काम आज प्रगतीपथावरती आहे. परंतु भविष्यामध्ये आपली नगरपालिका आल्यानंतर या चिखली शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकही पूर्णाकृती पुतळा नाही आहे. तो पूर्णाकृती पुतळा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. सोबतच आपल्या माळीपुऱ्यामध्ये फुले दाम्पत्याचा पुतळा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आमचं जे चिखलीचं बस स्थानक आहे त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. त्याचं सुशोभी करून त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. भाऊ, तुम्ही रस्ते दिले, नाल्या दिल्या, पाणी दिलं. जेव्हा आम्ही या भूमिपूजनाला जात होतो तेव्हा त्या भागातले नागरिक आम्हाला म्हणायचे की श्वेताताई, येणाऱ्या नगरसेवकांना तुम्ही काही ठेवता की नाही, की फक्त यांना नाल्या काढायचंच काम ठेवता. परंतु भाऊ, उद्याला जर का आपण म्हणजे तुम्ही जर का आम्हाला निधी दिला तर आपल्या नगरसेवकांना आणि चिखलीकरांना त्या ठिकाणी नाल्या काढण्यासाठी फोन करण्याची आवश्यकता पडणार नाही. कारण की संपूर्ण चिखलीसाठी आम्ही तुमच्याकडे भूमिगत गटर योजनेची मागणी त्या ठिकाणी करत आहोत. हे आमचे अतिशय महत्त्वाचे भाऊ विषय त्या ठिकाणी आहे. चिखली शहर हे हायवेवरती आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरचे लोक या ठिकाणी गुंतवणूक करू इच्छितात. परंतु इथली जी MIDC आहे त्या MIDC मध्ये जागा अपुरी आहे. 6 महिने, वर्ष 2 वर्ष त्या ठिकाणी वेटिंग वरती राहावं लागतं. माझी आपल्याला विनंती आहे, चिखली शहरालगत जी E-क्लासची जमीन असेल, जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतीला धक्का न लावता जिथे कुठे आपल्याला E-क्लासची जमीन सापडेल त्या ठिकाणी आपल्याला विस्तारित MIDC करायची आहे. आणि या MIDCच्या माध्यमातून चिखली शहरातल्या त्या ठिकाणी बेरोजगार तरुण आणि तरुणींना त्या ठिकाणी संधी द्यायची आहे. भाऊ, मला पूर्ण विश्वास आहे आपण भक्कमपणे चिखलीकरांच्या पाठीशी आहात. गेल्या वेळेला जो शब्द तुम्ही चिखलीकरांना दिला होता तो शब्द प्रत्यक्ष कामांमधून तुम्ही पूर्ण केलेला आहे. माझी सर्व चिखलीकरांना विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख आणि आपल्या समोर असलेले हे 28 नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे आपल्याला इथे मदत केलेली आहे त्याचा कुठेतरी आपण उपकार मी म्हणू शकत नाही. कारण साहेबांचं कामच आहे आपल्या अडीअडचणी त्या ठिकाणी सोडवणं. परंतु हा जो विकास निधी दिलेला आहे त्या विकास निधीला देवाभाऊंना आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कमळाचा बळ दाबून त्यांना समर्थन करणं. आपण सगळेजण आलात. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. बंधूंनो, आपण बऱ्याच वेळापासून त्यांची आतुरतेने वाट पाहत आहात असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर फिर वापस आऊंगा. माननीय आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, देवाभाऊ तुम आगे बढ़ो. भारत माता की. स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आजच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आकाशभाऊ फुंडकरजी, आपल्या चिखलीच्या लोकप्रिय, कार्यक्षम आणि दमदार आमदार श्रीमती श्वेताताई महाले, आपले चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते श्री पंडितराव देशमुख, श्री विजयराज शिंदे, सागर पुरोहित, सतीश भाऊ गुप्ता, विजयकुमार कोठारी,
सुरेशप्पा कबुत्रे, रामकृष्णदादा शेटे, आमचे प्रकाश महाराज जवंजाळ, डॉक्टर प्रतापसिंग राजपूत, डॉक्टर आशुतोष गुप्ता, श्री संतोष काळे, श्री भाई विजय गवई, प्रेमराज भाला, हरिकिशनजी वाधवानी, त्याचप्रमाणे आपले नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपल्या बुलढाण्याच्या उमेदवार अर्पिताताई विजयराज शिंदे, इतर सर्व आपले जिल्ह्यातील उमेदवार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी आज चिखलीमध्ये पहिल्यांदा तर राजमाता आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यासोबत रेणुका मातेचा देखील आशीर्वाद या ठिकाणी घेतो। या रेणुका मंदिर ट्रस्टचे विश्वस्त असलेले आणि 2 वेळा नगरसेवक म्हणून चिखलीमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं, वर्षानुवर्ष अगदी जनसंघाच्या काळापासनं चिखलीमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्य ज्यांनी केलं असे अतिशय ज्येष्ठ नेते, जवळपास 200 कोटी रुपयाची श्रीराम नागरी पतसंस्था अतिशय यशस्वीपणे चालवणारे आणि शाळा असो की सामाजिक कार्य असो सगळीकडे इतका मोठा पसारा असताना देखील जनसामान्यात वावरणारे असे आपले पंडितराव देशमुख हे आज या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून लाभलेले आहेत। ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे। मी आज आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलेलो आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही, मी कोणाची निंदा नालस्ती करण्याकरता देखील आलेलो नाही। मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक मत हे भारतीय जनता पार्टी RPA आमच्या मित्रपक्षांना हवं आहे आणि हे सकारात्मक मत आम्हाला याकरता हवं आहे की आम्हाला नगरपालिकेची सत्ता ही केवळ खुर्च्या तोडण्याकरता नको, तर आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतींची जी शहरं आहेत या शहरांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन करता येईल, या शहरातल्या सामान्य नागरिकाला त्यांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करता येतील, त्यांचं जीवनमान हे आपल्याला कसं बदलवता येईल याची संपूर्ण ब्ल्यूप्रिंट तयार आहे। आज आपल्याला मी सांगू इच्छितो की या देशामध्ये आपण जर बघितलं तर शहरांकडे आणि नागरीकरणाकडे पहिल्यांदा कोणी लक्ष दिलं असेल तर ते आपल्या देशाचे आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी आहेत। आज तुम्ही बघा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये महाराष्ट्राची 50% जनता 6-6.5 कोटी लोक हे 40,000 गावांमध्ये राहतात, पण तेवढेच जवळपास 6-6.5 कोटी लोक चिखलीसारख्या 400 शहरांमध्ये राहतात। त्यामुळे या शहरांकडे लक्ष देणं देखील जरुरी आहे। शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या शोधामध्ये गावातनं लोक आली। दुर्दैवाने शहरं मोठी होत होती, पण त्या शहरांचा विस्तार वाढत असताना त्या आलेल्या माणसाला घर मिळालं पाहिजे, त्याला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मिळाला पाहिजे, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, कचऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे, भुयारी गटार योजना झाली पाहिजे, अशा पद्धतीनं कधी विचारच झाला नाही आणि परिणाम असा झाला शहरं मोठी होत गेली पण बकाल होत गेली। सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य, सगळीकडे नाल्यांचं साम्राज्य, घाण पाण्याचं साम्राज्य, त्या ठिकाणी आपलं नालीतलं वाहून जाणारं सांडपाणी घाण पाणी यामुळे आपल्या विहिरी खराब झाल्या, आपली शेती देखील त्यातनं खराब झाली, आपले नदी नाले ओढे तलाव देखील त्यातनं खराब झाले आणि म्हणूनच या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं आपल्या शहरांकडे देखील विशेष लक्ष देण्याची गरज होती। खऱ्या अर्थानं
मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्याला सांगितलं की शहरीकरणाला अभिशाप समजू नका, देशाचा 65% GDP हा शहरामध्ये तयार होतो, रोजगाराची निर्मिती देखील शहरामध्ये होते, त्यामुळे शहरं जर चांगली झाली तर त्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवनमान सुधरेल. आणि म्हणून देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहराकरता देखील योजना सुरू केली, अमृत सारखी योजना, की ज्या योजनेमध्ये लाखो कोटी रुपये हे देशातल्या शहरांकरता मोदीजींनी दिले. आणि त्यासोबत आपणही महाराष्ट्रामध्ये त्याला लागून अनेक योजना सुरू केल्या. आज आपण बघा, अमृत सारख्या योजनेमुळे प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं पाणी हे घरापर्यंत आपण पोहोचवू शकतो. मी खरं म्हणजे या ठिकाणी श्वेताताईंचं अभिनंदन करेन की या चिखली शहराकरता अतिशय चांगली पिण्याच्या पाण्याची योजना त्यांनी मंजूर करून घेतली. कामाची सुरुवात झाली, काम आता पूर्ण होत आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर चिखलीच्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळेल. दररोज पिण्याचं पाणी, स्वच्छ पिण्याचं पाणी या ठिकाणी आपल्याला मिळेल. आणि आता मोदीजींनी याच योजनेच्या माध्यमातून आपल्याला भुयारी गटार योजना करण्याकरता त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला, उद्यानं करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला, घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून घनकचऱ्यातनं पेलेट तयार करणं, खतं तयार करणं, अशा प्रकारच्या गोष्टींकरता निधी उपलब्ध तयार करून दिला, आपल्या रस्त्यांकरता निधी उपलब्ध करून दिला. शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आज इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्याला देत आहे. पण बंधू भगिनींनो, हा जर निधी योग्य लोकांच्या हातामध्ये पडला नाही, जर आपल्या नगरपालिकेची सत्ता ही योग्य लोकांच्या हातामध्ये राहिली नाही, तर आम्ही किती निधी दिला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, त्यातनं परिवर्तन होणार नाही. भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षाने आपल्या नगराध्यक्षाने त्या ठिकाणी गडबड केली तर त्याला पक्षातनं बाहेर काढलं. या चिखलीमध्येच आपण हे बघितलेलं आहे. आणि मी आजही तुम्हाला सांगतो की आमचे नगराध्यक्ष इतके चांगले आहेत, खऱ्या अर्थानं अनुभवी आहेत, कुठल्याही पद्धतीनं ही सगळी कामं, हा सगळा निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पारदर्शी प्रामाणिकतेतून ते काम करतील. आणि खऱ्या अर्थानं आम्हालाही हे समाधान असेल की आपण जो पैसा देतोय, शहर बदलवण्याकरता जो निधी आपण देतोय, तो निधी हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वापरला जातोय. आपल्याला कल्पना आहे, श्वेताताईंच्या नेतृत्वात 128 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना या ठिकाणी, अनेक सांस्कृतिक भवन श्वेताताईंनी केले, अटल उद्यान त्या ठिकाणी जवळपास 9 कोटी रुपयाचं केलं, वायझडी तलावाचं सुशोभीकरण आता होत आहे, काही तांत्रिक बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, त्या करून त्यालाही 14 कोटी रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. 130 कोटी रुपये हे रस्त्यांकरता या ठिकाणी श्वेताताईंच्या नेतृत्वात आले आहेत. 80 कोटीची कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. इतर ही कामं आपण पूर्ण करणार आहोत. आणि मी तुम्हाला हे आश्वस्त करतो, हे नाल्या काढण्याचं काम आता बंद करायचं आहे आणि पूर्णपणे भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून आपलं शहर स्वच्छ असलं पाहिजे आणि त्या गटाराच्या पाण्यावरही प्रक्रिया झाली पाहिजे. अशा प्रकारचं कार्य येत्या काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. एवढंच नाही तर आता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगितलं की शहरामध्ये जे गरीब आहेत, जे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या. ज्यांची अतिक्रमणं आहेत त्यांची अतिक्रमणं नियमित करा, त्यांना मालकी हक्काची पट्टे द्या. आणि ते जर झोपडीत राहत असतील तर त्यांना 2.5 लाख रुपये घर बांधण्याकरता द्या. कोणीही गरीब हा झोपडीत किंवा बिना घराचा राहू नये. आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतनं प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि नुकतंच आपण नव्याने शासन निर्णय घेऊन सगळ्या लोकांचे अतिक्रमण नियमित करून आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी आपण केला आहे. श्वेताताईंनी सांगितलं, छत्रपती शिवरायांचा पुतळा तर आमच्याकडे आहे, पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा आम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. बंधू भगिनींनो, उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. उद्या 26 नोव्हेंबर आहे. आपल्याला माहिती आहे, याच 26 नोव्हेंबरला
खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान आपल्याला अर्पित केलं आणि मग आपण 26 जानेवारी 1950ला हे संविधान अंगीकारलं. उद्या संविधान दिवस आहे. ज्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं त्या महामानवाचा पुतळा जर चिखलीकरांची मागणी आहे तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की या ठिकाणी आपलं नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर त्या महामानवाचा पुतळा या ठिकाणी लावण्यात येईल. आणि एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमा यांचेही पुतळे आपल्याला लावायचे आहेत. त्याकरताही आवश्यक ती सगळी मदत ही आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपली शहरं चांगली करायची आहेत. ही शहरं चांगली करण्याकरता आपल्याला चांगलं प्रशासन पाहिजे, गतिशील प्रशासन पाहिजे आणि गतिशील प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असलेलं सरकार पाहिजे. मी तुम्हाला हेच सांगण्याकरता आलो आहे. ज्या प्रकारे श्वेताताईंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत त्याच प्रकारे तुम्ही पंडितजींना या ठिकाणी निवडून द्या. आमची निश्चितपणे नगरपालिकेत सत्ता आणा. पूर्ण महाराष्ट्र सरकारची ताकद या नगरपालिकेच्या पाठीशी उभं करून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम आम्ही करू. आम्ही केवळ बोलणारे लोक नाही आहोत, केवळ निवडणुका आल्या म्हणून आश्वासन देणारे लोक नाही आहोत. आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक प्रचंड मोठा विजय विधानसभेमध्ये आपल्याला मिळाला. विजय मिळाल्याबरोबर अनेक लोक म्हणायला लागले आता यांना इतका मोठा विजय मिळाला आता हे लाडकी बहीण योजना बंद करणार. बंधू भगिनींनो, आमच्या विजयाला कालच 1 वर्ष पूर्ण झालं पण आम्ही लाडकी बहीण योजना बंद केली नाही. आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कदापि बंद होणार नाही. माझ्या बहिणींना ती योजना मिळतच राहील. आज आपण आपल्या शेतकऱ्यांकरता मोफत विजेची योजना सुरू केली. योजना सुरूच राहील. ती योजना आम्ही कदापि बंद करणार नाही. आम्ही या ठिकाणी शेतकरी सन्मान योजनेसोबत 6,000 रुपये देण्याची योजना केली. आम्ही ती योजना देखील कुठल्याही हालतीत बंद करणार नाही. आणि एवढंच नाही तर आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. 5 लाखापर्यंतचा इलाज हा प्रत्येकाला मोफत देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या योजनेमध्ये 1300 आजार होते की ज्या 1300 आजारांकरता 5 लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत दिला होता. सगळ्यांना मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला. पण आम्हाला अनेक लोक सांगायचे भाऊ हा आजार त्याच्यामध्ये नाही, तो आजार त्याच्यामध्ये नाही, तो आजार त्याच्यामध्ये नाही, त्यामुळे आम्हाला फायदा होत नाही. आम्ही निर्णय केला आणि 1300 वरनं 2400 आजार त्याच्यामध्ये समाविष्ट केले. आता 2400 आजारांकरता तुम्हाला एकही पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत दिला जाईल. आणि 9 आजार असे आहेत की ज्या आजारांची उपचार 5 लाखात बसत नाही. त्या आजारांकरता 5 लाखाच्या वर देखील 10 लाख लागो, 15 लाख लागो, 20 लाख लागो, तुमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार तो सगळा पैसा या ठिकाणी खर्च करेल. कारण मोदीजींनी सांगितलं प्रत्येक गरीबापर्यंत मोफत उपचार पोहोचला पाहिजे. आणि आता तर आपल्याला आयुष्यमान आरोग्य मंदिर हे मोदीजींनी दिलेलं आहे. प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये हा मोदीजींचा दवाखाना आपल्याला मोफत उपचारही देणार आहे आणि मोफत औषध देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन घडवण्याकरता खऱ्या अर्थानं या निवडणुकीकडे मी पाहतो. खरं तर मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो, मी जसं सांगितलं मी ज्यावेळेस इथे आलो तर मला काही लोक म्हणाले की तुम्हाला आमचे काही मीडियाचे लोक म्हणाले तुम्हाला जोरदार प्रत्युत्तर देण्याची संधी मिळाली. मी म्हटलं कशाचं प्रत्युत्तर द्यायचं आहे? म्हणाले नाही प्रत्युत्तर याकरता की हा काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांचा जिल्हा आहे आणि ते या ठिकाणी काही तुमच्याबद्दल बोलले आहेत. मी म्हटलं कोण काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष? मी पण त्यांना ओळखत नाही, महाराष्ट्रात कोणी त्यांना ओळखत नाही.
त्याच्यामुळे मी कशाला माझा वेळ वाया घालू, मी कशाला त्यांच्यावर बोलू. मी सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे. ज्यांना कोणी ओळखत नाही, ज्यांना कोणी मानत नाही, अरे हे चिखली शहर भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं आमचं शहर आहे. हे चिखली शहर, या शहरामध्ये या चौकामध्ये ज्या ज्या वेळी मी आलो आणि तुम्हाला ज्या ज्या वेळी मी या ठिकाणी प्रार्थना केली, तुम्हाला विनंती केली, त्या त्यावेळी माझ्या विनंतीला प्रतिसाद देत तुम्ही कमळाचं बटन दाबलं आणि भारतीय जनता पक्षाला विजयी केलं. मला विश्वास आहे यावेळी देखील तुम्ही मला कधीच निराश केलं नाही, आताही निराश करणार नाही. किंबहुना मला तर अपेक्षा आहे यावेळी या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने तुम्ही जर कुठली जागा निवडून द्याल तर माझ्या चिखलीची जागा ही तुम्ही निवडून द्याल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवा भाऊ. देवा भाऊ तुम आगे बढ़ो. यानंतर भारतीय जनता पार्टीची